नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली. कसे आहात तुम्ही सर्वजण? चला मजेतच असायला हवं. मित्रांनो, काही रुग्णमित्रांचा प्रश्न होता की सर, जे लोक जास्त मीठ खातात त्यांच्याबद्दल काय होतं किंवा त्यांच्या शरीरावरती काय कुठल्या प्रकारच्या प्रक्रिया होतात किंवा अशा व्यक्तींना काय त्रास होतो याबद्दल थोडक्यामध्ये आपण माहिती घेऊयात. मित्रांनो, आपलं एक सर्वप्रथम जर सांगायचं जर झालं तर आपण बघितलं असेल की आयुर्वेदामध्ये सुद्धा देखील असं म्हटलं गेलेलं आहे की बाबा ज्या ठिकाणी अग्निसंस्कार ज्यावर होतात तेच लवण अर्थातच मीठ आपल्याला या ठिकाणी आपण खायला हवं. आहारामध्ये त्याच्या वरतून जे मीठ आहे ते आपण घ्यायला नको. मित्रांनो, जे लोक जास्त मीठ खातात ना त्यांचे केस जे आहेत हे फार लवकर गळायला लागतात. अर्थातच खालित्य या ठिकाणी त्यांना यायला लागतं आणि त्याचबरोबर पालित्य देखील या ठिकाणी व्हायला लागतं. म्हणजेच की काय की बाबा केस देखील फार अकाली जे आहेत या ठिकाणी पांढरे व्हायला लागतात. यानेच लठ्ठपणा देखील वाढतो. बरं, हे असं होतं का याबद्दल आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात. कारण की मीठ हे जे आहे हे शरीरात काय करतं की बाबा पाण्याला थांबवतं आणि शरीराला आतून अशक्त बनवायला लागतं. आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी समजू शकतो की बाबा अन्न, भाजीपाला, पोळीमध्ये त्याचबरोबर आपण जर मीठ जर खाल्लं तर एक साहजिक म्हणून आपण या ठिकाणी समजू शकतो. पण तुम्ही बघितलं असेल आजकाल प्रत्येक गोष्टींवर, प्रत्येक व्यंजनांवरती आपण जे आहे की बाबा वरतून किती मीठ खातो याचं सुमारच राहिलेलं नाही आहे. तर यामध्ये आपण बघितलं असेल की बाबा सलादवरती, फळांवरती, प्रत्येक गोष्टींमध्ये जे आहे की आपण वरतून मीठ घेण्याचा वापर या ठिकाणी करतोय. बऱ्याचशा वेळेला काय होतं की बाबा कोणाला खारट होऊ नये, अर्थातच की बाबा जो बनवलेला आहार आहे तो खारट होऊ नये म्हणून देखील आपण कमी प्रमाणामध्ये मीठ वापरतोय. आणि त्या कारणास्तव बऱ्याचशा वेळेला होतंय काय की वरतून मीठ खाण्याचा जो प्रघात आहे किंवा वरतून मीठ खाण्याच्या ज्या पद्धती आहेत किंवा त्याचा प्रकार जो आहे या ठिकाणी वाढत चालला आहे. मित्रांनो, वरतून मीठ जे खाणं आहे यामुळे हळूहळू जे होतं आपल्या शरीरामध्ये की बाबा आपले हाडं जे आहेत अर्थातच की बोन डेन्सिटी या ठिकाणी कमी व्हायला लागते. त्याचबरोबर हाडे जे आहेत की आपले हे कमकुवत होत चालली आहे आणि यामुळे देखील शरीर जे आहे की बाबा निष्क्रिय व्हायला लागलं आहे. तुम्ही बघितलं असेल आतून शरीर जे आहे असं एकदम गळायल्यासारखं व्हायला लागलं आहे आणि निष्क्रिय शरीर या ठिकाणी आपले बनत चाललेले आहे. मित्रांनो, याच मिठा कारणाने जे आहे की रक्तदाब अर्थातच की काय की बाबा ब्लड प्रेशर देखील वाढतं आहे आणि बऱ्याचशा रुग्णांना जे आहे की या ठिकाणी की रक्तचाप अर्थातच की काय का बाबा ब्लड प्रेशर याच्या औषधी देखील या ठिकाणी त्यांना घेण्याचं काम पडतंय. तर या ठिकाणी नक्कीच वेळेला तुम्ही सावध व्हायला हवं, वरतून मीठ खायला नको. त्याचबरोबर बघा मित्रांनो, ज्यावरती अग्निसंस्कार झालेला आहे अर्थातच स्वयंपाकामधलं बनवताना जे आपण मीठ टाकतोय हळूहळू करून सवय लावा. होईल या ठिकाणी सैंधव नमक खाण्याची सवय लावा. हळूहळू तुम्हाला एकदम होणार नाही काही गोष्टींचं, पण हळूहळू तुम्हाला सवय त्याची करावंच लागेल. कारण की बघा मित्रांनो, जे आपण म्हणतो शरीर हीच आपली संपत्ती आहे या उक्तीनुसार जे आहे की तुम्हाला नक्कीच आपल्या आरोग्याची काळजी घेणं या ठिकाणी फार गरजेचं आहे. चला मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली. मित्रांनो, तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला तुम्ही जे आहे कमेंट बॉक्समध्ये देखील तुमचे प्रश्न विचारू शकता. तसेच तुम्ही माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती देखील तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. माझ्या वेळेपर्यंत जसंही मला वेळ मिळेल त्यानुसार मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी नक्कीच देईल. मित्रांनो, माझा नंबर ज्यांच्याकडे नसेल त्यांनी या ठिकाणी नोट करून घ्यावा. माझा नंबर या ठिकाणी आहे 9049993111. या नंबरवरती आपण नक्कीच संपर्क साधू शकता. चला मित्रांनो, नमस्कार, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात.